Welcome children. Students, open your book, page number 59. Last time we discussed about pointers, page number 58. The magic herb. Now, today we discuss about pointers, second pointers number 5, page number 59. Students, what is it? Read instructions now. Read for the following characters are telling you now. काय इथे दिलेलं आहे पहा. काय म्हटले इन्स्ट्रक्शन्स मध्ये? इथे काही कॅरेक्टर्स काय सांगतायत बघा. ए, I am wild boar. I live in this jungle. I sharpened my tusk yesterday. Now I am ready. I will drive my enemies away. Next, B. I am Nujo. Last week, my teacher asked us to do a project. I will visit planet Earth for my project. I live on a faraway planet. Next, good afternoon friends. This is my friend Fox. Once he played a trick on me. I taught him a lesson. Now he will behave himself. Next, we have an inn in Japan. We tried to use a magic herb on a poor merchant. We will never use the magic herb again. Let's rearrange their sentence properly on this timeline. Students, आपण काही वाक्य आता पाहिली ती आपल्याला रिअरेंज करायची आहेत. कशानुसार रिअरेंज करायचे आहेत? तर टाईमलाईननुसार रिअरेंज करायचे आहेत. बघा, A to D असे वाक्य दिलेले आहेत. ही सर्व काळातली वाक्य आहेत. ही काही ॲक्शन इन द पास्ट टेन्स, द सिच्युएशन ॲट प्रेझेंट टेन्स, फ्युचर ॲक्शन्स, प्लॅन्स, etc. ही सगळी वेगवेगळ्या काळातली वाक्य दिलेली आहेत. ती आपल्याला रिअरेंज करायची आहेत. काय दिले? टाईमलाईननुसार इथं वाक्य दिलेले आहेत बघा. ॲक्शन्स इन द पास्ट. ए, आय शार्पेन माय टस्क yesterday. Next, last week my teacher asked us to do a project. Next, once he played a trick on me. I taught him a lesson. Next, we tried to use a magic herb on a poor merchant. ही सर्व वाक्य आपण कोणत्या काळातली पाहिली? तर ॲक्शन इन द पास्ट टेन्स. नेक्स्ट, सिच्युएशन ॲट प्रेझेंट टेन्स. आपण जेव्हा वर्तमान काळात असतो तेव्हा ही वर जी वाक्य दिलेली आहेत त्याच्यामधली वाक्य जी आहेत ती आपल्याला ॲट प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायची आहेत किंवा जी आहेत ती प्रेझेंट टेन्सच्या खाली लिहायची आहेत. कोणती वाक्य येतील बघा. ए, आय एम अ वाईल्ड बोअर. आय लिव्ह इन धिस जंगल. नाऊ आय एम रेडी. नेक्स्ट, आय एम न्यूजो. आय लिव्ह ऑन ए faraway planet. Next, good afternoon friends. This is my friend Fox. Next, we have an inn in Japan. Next, future actions. Which is future actions? I will drive my enemies away. That is future actions, future plans. I will visit planet Earth for my project. This is future actions. Now he will behave himself. Future actions. We will never use the magic herb again. Future actions. आता आपण वर वाक्य पाहिले आणि ते टाईमलाईननुसार कन्वर्ट पण केले. याच्यातनं आपल्याला काय शिकायचं विद्यार्थी मित्रांनो? याच्यातनं आपल्याला काळांचा अभ्यास करायचा आहे. मुख्य काळ आहेत ते 3 काळ आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. काय म्हणतात इंग्रजीमध्ये वर्तमान काळाला? प्रेझेंट टेन्स. भूतकाळाला काय म्हणतात? पास्ट टेन्स. आणि भविष्य काळाला काय म्हणतात? तर फ्युचर टेन्स. बघा,
विद्यार्थी मित्रांनो, लर्निंग अबाउट लँग्वेज पेज नंबर 59 वर दिलेला आहे. टेन्स, द पास्ट, द प्रेझेंट अँड द फ्युचर दिलेलं आहे आपल्याला. ही माहिती आपण थोडी वाचूया आणि याच्यातले काही शब्दसुद्धा फ्युचरमध्ये, प्रेझेंटमध्ये आणि पास्टमध्ये कन्वर्ट करायला सांगितलेले आहेत. नोट द व्हर्ब्स इन द सेंटेन्स in the 3 columns. In the past column they have different forms: sharpened, asked, played, taught, tried. In the future column the verbs have will, before time, etc. The different forms of verbs that show the time of the action are called tenses. Guess the present tense of taught and the past tense of is, have and live. स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्रियापदाचा प्रेझेंट टेन्समध्ये, पास्ट टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये वेगवेगळा उपयोग होतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापेक्षा थोडी पुस्तकातल्यापेक्षा आपण अधिक माहिती समजावून घेऊया. बघा, क्रियापद हा वाक्यातील अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. तो कर्त्याची क्रिया सांगतो आणि काल संबंध दाखवतो. म्हणजे काय? तो कर्त्याची क्रिया ही पास्ट टेन्समध्ये झाली आहे का, फ्युचर टेन्समध्ये झाली आहे का, प्रेझेंट टेन्समध्ये झाली आहे का, हे कोण दाखवतं? तर क्रियापद दाखवत असलेलं आपल्या लक्षात येते. आणि काल संबंध, मग त्याचा संबंध कशाशी आहे? त्याचा प्रेझेंट टेन्सशी संबंध आहे, पास्ट टेन्सशी संबंध आहे का फ्युचर टेन्सशी संबंध आहे, हे सांगण्याचं काम टेन्स करतात, क्रियापद करत असलेलं आपल्या लक्षात येत आहे. बघा पुढं, क्रिया केव्हा घडली याचा बोध क्रियापदावरून होतो. त्यासच क्रियापदाचा काळ असे म्हणतात. काळ, वेळ व अवस्था किंवा स्थिती सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा फार महत्त्वाचा शब्द आहे. काळ, वेळ व अवस्था किंवा स्थिती हे क्रियापद सांगत असलेलं आपल्या लक्षात येतं आहे. आणि म्हणून क्रियापदाच्या काळावरून आपल्याला हे जे आता इथं डिवायडेशन मी तुम्हाला सांगितलं, शब्दांचं डिवायडेशन जे सांगितलं, हे अशा पद्धतीनं आपल्याला स्पष्टीकरण त्याचं करता येतं. बघा, फॉर्म्स ऑफ टेन्स. बघा, उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हे 3 प्रमुख काळ आहेत. आता आय डू हे कशामध्ये येईल? प्रेझेंट टेन्समध्ये येईल. आय डिड हे कशामध्ये येईल? तर पास्ट टेन्समध्ये येईल. फ्युचर टेन्समध्ये काय येईल? कोण सांगेल? आय शॅल डू असं फ्युचर टेन्समध्ये येईल. आय एम डुईंग कशामध्ये येईल? प्रेझेंट टेन्समध्ये येईल. आय वॉज डुईंग पास्ट टेन्समध्ये येईल. आय शॅल बी डुईंग हे फ्युचर टेन्समध्ये येईल. आय एम डन, आय हॅव डन प्रेझेंट टेन्समध्ये येईल. आय हॅड डन पास्ट टेन्समध्ये येईल. आय शॅल हॅव डन फ्युचर टेन्समध्ये येईल. आय हॅव बीन डुईंग प्रेझेंट टेन्समध्ये येईल. आय हॅड बीन डुईंग पास्ट टेन्समध्ये येईल. आणि आय शॅल हॅव बीन डुईंग फ्युचर टेन्समध्ये येईल. असं आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्समध्ये समजावून घेता येतं. वाक्यांचा आपल्याला क्रियापदानुसार, वाक्यातल्या क्रियापदानुसार त्याचा काळ ओळखता येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण काळ पाहिली, त्याची उदाहरणं पाहिली, समजून घ्या. याच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. मी जे तुम्हाला सांगितले ते पण वारंवार ऐका आणि याची उदाहरणं तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. थँक्यू.